मित्रांनो नमस्कार, जय हिंद. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, काल 20 जानेवारी अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाची धुरा दुसऱ्यांदा सांभाळून 1 वर्ष पूर्ण झालं. आणि या 1 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाची समीकरणं कशा पद्धतीने बदलली, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे अलायन्सेस होते ते कशा पद्धतीने बदलत गेले आणि किती भयानक परिणाम याचा सगळ्यांचा एकूणच जागतिक परिस्थिती अस्थिर बनण्याकडे, अशांत बनण्याकडे झालं, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता हेच डोनाल्ड ट्रम्प महाशय पुढचे 3 वर्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत. आणि ह्या 3 वर्षांमध्ये किती व्हेनेझुएला घडतील, किती इराण घडतील, किती ग्रीनलँड घडतील, हे फक्त आपण बघत राहायचं आहे. कारण ज्या पद्धतीने इव्हन टॅरिफसारखा जो विषय आहे, म्हणजे अर्थकारणामध्ये, जागतिक राजकारणामध्ये कशा पद्धतीचे परिणाम होणार आहेत आणि कसे अस्थिर परिस्थिती निर्माण होणार आहे. मित्रांनो, सगळं जग याच्याकडे अत्यंत साशंकतेच्या दृष्टिकोनातनं पाहत आहे. आणि याचा परिणाम तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या सर्वसामान्य जीवनावरती होणार आहे. भारतामध्ये ज्या सोने खरेदीला अत्यंत पवित्र असं मानलं जातं, त्या सोन्याच्या भावावरती, त्या चांदीच्या भावावरती, पेट्रोल डिझेलच्या भावावरती, या सगळ्यांवरती पुढच्या 3 वर्षांमध्ये कमालीचे परिणाम होणार आहे. शेअर मार्केट्सवरती परिणाम होणार आहे. कारण एव्हरी वीक काही ना काहीतरी नवा मुद्दा येतो आहे की ज्याची सवय ही आपल्याला अजिबात नाही आहे. गेल्या 20-25 वर्षांमध्ये जगाने ज्या गोष्टी ऐकलेल्या नाही आहेत, अशा गोष्टी त्यांच्या पुढे येत असल्यामुळे असे धक्के जे आहेत हे किती मिळणार पुढच्या 3 वर्षांमध्ये, हे आता पाहणं हे खरंच तर कौतुकाचं ठरणार आहे. मित्रांनो बघा, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध हे युरोपच्या भूमीवरती लढलं गेलं 20व्या शतकामध्ये. त्यानंतर असं वाटलं की आता जगाला कधीही कोणत्याही मोठ्या महायुद्धाचा सामना करावा लागणार नाही. आणि जरी चुकून माकून एखादं महायुद्ध झालंच आपल्या दुर्दैवाने, जगाच्या दुर्दैवाने, तर ते काही युरोपमध्ये घडणार नाही. कारण आता युरोप ह्या सगळ्या अनुभवातनं प्रचंड शिकलेला आहे. युरोपला आता युद्ध नको आहे. युरोप एकीकरणाच्या दिशेने जातो आहे. सगळे युरोपियन देश, जे साधारणतः 27 युरोपियन देश आहेत, हे एकत्र आले आहेत. त्यांनी आपलं एक स्वतःची करन्सी, चलन निर्माण केलं आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड सहकार्य वाढलेलं आहे. त्यामुळे युरोपियन देश कधीही आता युद्धाचा तिरस्कार करतील. आणि नंतर जर युद्ध झालंच तर ते आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये, कदाचित अमेरिका चीनमध्ये घडेल. अशा स्वरूपाने अनेक पुस्तकं विद्वानांनी, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये लिहिलेली, वाचलेली आपण बघितलेली आहेत. मात्र मित्रांनो, आता नवीनच काही समीकरणं पुढे यायला लागलेले आहेत. आणि आता युरोपची भूमी परत एकदा एका महायुद्धाची भूमी ठरते की काय, एक नवं व्यासपीठ ठरतं की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे तिसरं महायुद्ध हे पुन्हा एकदा युरोपच्याच भूमीवरती घडतं की काय, इतकी भयावह परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. आणि त्याचं कारण ठरतं आहे ग्रीनलँड. हे एक अतिशय जगातलं सगळ्यात मोठं जे बेट आहे, हे ग्रीनलँडवरनं आता युरोप आणि अमेरिका, जे दोघांचे अतिशय जवळचे मित्र, हे 27 देश आणि अमेरिका, हे अतिशय जवळचे मित्र, हे दोघं जण आता परस्पर विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत. एवढंच नाही तर दोघांनी दंड थोपटलेले आहेत. दोघं कोणत्याही क्षणी त्यांच्या संघर्षाची ठिणगी पडू शकते, अशा प्रकारची परिस्थिती ही आता निर्माण झालेली आहे. आणि त्याचं कारण ठरलेलं आहे हे ग्रीनलँड नावाचं जे बेट आहे, जगातलं सगळ्यात मोठं बेट जे आहे, ते त्याचं कारण ठरलेलं आहे. ह्या ग्रीनलँड जे बेट आहे मित्रांनो, हे आर्क्टिक समुद्र आणि अटलांटिक समुद्र याच्यामध्ये येणारं हे बेट आहे. खरं तर याला आर्क्टिक समुद्राचाच भाग मानला जातो, पण हे जगातलं सगळ्यात मोठं बेट आहे. त्याच्यावरती पूर्णपणे सध्या बर्फच आहे. पण आता जसं पृथ्वीचं तापमान वाढतं, हे बर्फ वितळण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर तिथं ज्या पद्धतीचा एक प्लॅट्यू तयार होणार आहे, आणि तो प्लॅट्यू एक नवीन रणभूमी तयार होईल अमेरिका आणि रशिया, इव्हन चायना यांच्यामधल्या संघर्षामध्ये. आणि त्यामुळे आता ह्या ग्रीनलँडची चर्चा जगामध्ये मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागली. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती की त्याचे परिणाम आता सोन्या चांदीच्या भावावरती झालेले आहेत. चांदीने रेकॉर्ड ब्रेक, जो 3 लाखांचा टप्पा गाठलेला आहे, सोन्याने 1.5 लाखाचा प्रतितोळा टप्पा गाठलेला आहे. या गोष्टी आपण कदाचित आपल्या स्वप्नवत आपल्याला वाटत असतील. शेअर मार्केट्समध्ये अनेक ठिकाणी प्रचंड मोठ्या घडामोडी घडून येत आहेत. याचं कारण आता ठरलेलं आहे ग्रीनलँड. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे, हे ग्रीनलँडवरनं एवढं वादळ का निर्माण झालेलं आहे, हे आपल्याला समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे. जरी हा ग्रीनलँड आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असला
तरी देखील त्याचा परिणाम हा तुमच्या आणि माझ्या दैनंदिन जीवनावरती होणार आहे. आणि म्हणूनच आपल्या ह्या सिरीजच्या माध्यमातून आपण असेच व्हिडिओ करतो की जे सर्वसामान्य भारतीयांनी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण याचा संबंध तुमच्या आणि माझ्याशी आहे, तुमच्या आणि माझ्या ब्रेड बटरशी आहे, तुमच्या आणि माझ्या पाल्यांच्या शिक्षणाशी आहे, जे साधारणतः 3-3.25 कोटी भारतीय 123 देशांमध्ये राहत आहेत. त्या भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं या सगळ्या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या असल्यामुळे आपण त्याची चर्चा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामुख्याने करत असतो. आता हे ग्रीनलँडविषयी पहिल्यांदा मित्रांनो आपण समजून घेऊयात की ग्रीनलँड हा प्रकार इतका किंवा हे बेट हे सगळ्या वादाचं, तणावाचं केंद्रस्थान का बनलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की ग्रीनलँड हा डेन्मार्क ह्या सार्वभौम देशाचा एक भाग आहे. ही एक ॲटोनॉमस टेरिटरी आहे. याच्याकडे पहिले डेन्मार्क यांनी याला कोलोनाईज केलं आणि कोलोनाईज केल्यामुळे जशा वसाहती निर्माण केल्या गेल्या होत्या ह्या सगळ्या युरोपियन देशांनी, आशिया आफ्रिका खंडामध्ये, तशी ग्रीनलँड ही एक वसाहत होती आणि ती डेन्मार्कची प्रामुख्याने वसाहत होती. नंतर इतरही युरोपियन देश त्याच्याकडे आले. मात्र आता जर बघाल तर ते एक सेल्फ रूल ॲटोनॉमस म्हणजे स्वायत्त अशा प्रकारचे क्षेत्र आहे. तिथं त्यांचा स्वतःचा पंतप्रधान आहे, त्यांचं स्वतःचं शासन आहे. मात्र त्यांचं जे परराष्ट्र धोरण आहे, त्यांचं जे संरक्षण धोरण आहे, याची सर्वस्व जबाबदारी जी आहे ही डेन्मार्क या देशाकडे आहे. त्यामुळे एक पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की हा डेन्मार्कचा भाग आहे. डेन्मार्कचा अजूनही अप्रत्यक्षपणे रूल त्याच्यावरती आहे. आता हा जो ग्रीनलँड आहे हा अमेरिकेसाठी, डोनाल्ड ट्रम्पसाठी एवढा महत्त्वाचा का बनला? तर मित्रांनो, हा ग्रीनलँडची मागणी अमेरिका आत्ता पहिल्यांदा करत नाही आहे. तर साधारणतः गेल्या 100 वर्षामध्ये अनेकदा अमेरिकेकडनं ग्रीनलँडची मागणी केली गेलेली आहे आणि ते स्ट्रॅटेजिकली लोकेटेड आहे. ते स्ट्रॅटेजिकली लोकेटेड का आहे? कारण हे रशिया आणि अमेरिकेच्या मध्यभागी येतं. आता त्याचं महत्त्व काय ते बघा. त्याचं महत्त्व असं आहे की जर तुम्हाला रशियाचा किंवा चीनचा काउंटर करायचा असेल किंवा जर अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काही सैन्य समोरासमोर येणार नाही, कारण हे कन्व्हेन्शनल वॉरफेअरचं युग नाही आहे. आता या ठिकाणी काय समोरासमोर येणार आहे? तर क्षेपणास्त्र समोरासमोर येणार आहे, न्यूक्लिअर वेपन समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे ज्याला ICBM इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल हे समोरासमोर येतील. तर अशा स्वरूपाने जेव्हा रशियाकडनं एखादं ICBM हे अमेरिकेवरती दागलं जाईल, तेव्हा त्याला न्यूट्रलाइज करण्याची क्षमता या ग्रीनलँडमध्ये आहे. या ग्रीनलँडमध्येच त्याला न्यूट्रलाइज केलं जाईल, ते अमेरिकेपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे ग्रीनलँड हे अमेरिकेचं प्रोटेक्शन शील्ड आहे आणि त्या दृष्टिकोनातनं अमेरिकेचं लक्ष त्याच्याकडे आहे. म्हणून यापूर्वी ग्रीनलँडला डेन्मार्कला ऑफर दिल्या गेल्या होत्या. अनेकदा तर त्यांनी सोन्याची पण ऑफर दिली होती की तुम्ही आम्हाला किंमत सांगा याची किती आहे. मात्र आता परिस्थिती आहे की यावेळेला ऑफर देणं आणि डेन्मार्ककडनं ती रिजेक्ट केली जाणं इथपर्यंतच हे प्रकरण होतं. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. डोनाल्ड ट्रम्प महाशयांनी हे जे ग्रीनलँड आहे, हे ग्रीनलँड पहिले भाषा त्यांनी सांगितली की आम्हाला ते विकत पाहिजे आहे. आता ते विकत पाहिजे आहे तर डेन्मार्क काही त्याच्यासाठी तयार नाही आहे. त्यामुळे ते असं म्हणतात, जर युरोपियन देश, विशेष करून डेन्मार्क, जर आम्हाला हे विकत द्यायला तयार नसेल तर आम्ही लष्करी बळाचा वापर करू, आम्ही तिथं इंटरव्हेन्शन करू आणि लष्करी बळाचा वापर करून आम्ही हे ग्रीनलँड आमच्या हातामध्ये घेऊ. मित्रांनो बघा, हा डेन्मार्कचा एक भाग आहे. अमेरिका तिथं लष्करी बळाचा वापर करायचा प्रयत्न करत आहे. एवढं डेस्परेशन डोनाल्ड ट्रम्पला का झालं आहे? का डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँडच्या मागे लागलेत? यापूर्वीच्या अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांनी मागणी केली होती, पण मग त्यांनी एवढी फोर्सफुली, एवढी ॲग्रेसिव्हली डोनाल्ड ट्रम्प याला का परस्यू करतायत? त्याच्यातला एक महत्त्वाचा बदल, गुणात्मक बदल लक्षात घ्या. यापूर्वी ज्या वेळेला अमेरिकेकडनं ग्रीनलँडची मागणी केली गेलेली होती, त्या वेळेला ग्रीनलँडमध्ये तेलाची साठे आहेत, ग्रीनलँडमध्ये रेअर अर्थ मिनरलचे साठे आहेत. याचा शोध लागलेला नव्हता, जो आता नव्याने लागलेला आहे. आता अमेरिकेला अमेरिकेच्या संरक्षणासाठी आणि ते असं म्हणतात की युरोपियन देशांच्या संरक्षणासाठी आम्हाला ग्रीनलँड पाहिजे आहे. ऑलरेडी अमेरिकेचा ग्रीनलँड बरोबर आणि डेन्मार्क बरोबर एक डिफेन्स ॲग्रीमेंट झाला आहे. हा ॲग्रीमेंट मित्रांनो अगदी 1951 साली झाला आहे आणि 1951 पासून अमेरिकेचा मिलिटरी बेस हा ग्रीनलँडमध्ये, त्यांचा एअरबेस ग्रीनलँडमध्ये आहे. त्यांचे अनेक क्षेपणास्त्र तिथं आहेत, त्यांचे मिसाईल तिथं आहेत, मोठा एअरबेस त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि हा जो ॲग्रीमेंट आहे 1951चा, 1951चा, जो ग्रीनलँड, डेन्मार्क आणि अमेरिकेमध्ये झालेला होता, त्याच्यानुसार जेव्हा पाहिजेल तेव्हा अमेरिका
अख्ख्या ग्रीनलँडला मिलिटरी बेसमध्ये कन्वर्ट करू शकतो. अशा प्रकारच्या तरतुदी असतानाही डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतायत की आम्हाला त्याची मालकी पाहिजेल आहे, ओनरशिप पाहिजेल आहे. ह्या ओनरशिपसाठी ते का मागे लागलेत? हे मित्रांनो लक्षात घ्या, कारण त्या ठिकाणी तेलाचे प्रचंड साठे आहेत, रेअर अर्थ मिनरलचे प्रचंड साठे आहेत आणि आता जसा जसा बर्फ वितळेल तसं तसं त्याचं एक्सप्लोरेशन सुरू होईल आणि त्या एक्सप्लोरेशनमध्ये ऑलरेडी रशिया आणि चायना आता पुढे पुढे यायला लागलेत. लक्षात घ्या, हा जो युरोपीय आहे ना, ज्याचा 27 देशांचा मी उल्लेख केला, मित्रांनो सध्या हा युरोप जो आहे हा पूर्णपणे चायनाच्या प्रभावाखाली आहे. जरी तो अमेरिकेचा मित्र असला हा युरोपियन 27 देश आहेत, तरी चायनाचा ते इतक्या प्रभावाखाली आहेत की चायना आणि युरोपमधला व्यापार तुम्हाला माहिती किती आहे? चायना आणि युरोपमधला व्यापार आहे 800 अब्ज डॉलर्स. भारत आणि युरोपमधला व्यापार किती आहे? 125 अब्ज डॉलर्स. 800 अब्ज डॉलर्स आणि ज्याच्यामध्ये ट्रेड डेफिसिट जो चायनाचा फेवरमध्ये आहे साधारणतः 300 अब्ज डॉलर्स आहे. मित्रांनो मी तुम्हाला का सांगतोय की आता जसा चायनाने युरोपमध्ये पेनिट्रेशन केलं आहे, आपला प्रभाव प्रचंड तो वाढवतोय, स्वाभाविकपणे चायना ग्रीनलँडकडे जाणार आणि हे जे रेअर अर्थ मिनरल्स आहेत, ऑइलचं आहे, यामध्ये एक्सप्लोरेशनमध्ये ते राईट्स मिळवण्याचा प्रयत्न करणार. जसं लॅटिन अमेरिकेमध्ये चायनाने पेनिट्रेशन केलं, मग ते व्हेनेझुएला असेल, मेक्सिको असेल, कोलंबिया असेल, क्युबा असेल, ह्या सगळ्या ठिकाणी चायनाने पेनिट्रेशन करायला सुरुवात केली. आफ्रिकेमध्ये चायनाने पेनिट्रेशन करायला सुरुवात केली. त्यामुळे केवळ मिलिटरी ॲस्पेक्टनी डोनाल्ड ट्रम्प याच्याकडे बघत नाही आहेत, तर भविष्यामध्ये जगाची गरज आहे रेअर अर्थ मिनरल्स आणि हे जे रेअर अर्थ मिनरल आहे याच्या संदर्भात सध्या चायनाची मोनोपोली आहे आणि म्हणून अमेरिका पण चायनापुढे झुकलेला आहे. तो चायनाला फारसं टार्गेट करत नाही आहे. मध्यंतरी डोनाल्ड ट्रम्पनी धमकी दिली की आम्ही तुमच्या विरुद्ध 250% टेरिफ लावू. नंतर डोनाल्ड ट्रम्प 15 दिवसामध्ये नमले आणि सांगितले की नाही काही हरकत नाही. का? कारण चायनाकडे रेअर अर्थ मिनरल आहे आणि ते जर अमेरिकेला सप्लाय झाले नाहीत तर अमेरिकेचं कोणत्याही प्रकारची इंडस्ट्रियल ग्रोथ ही होऊ शकत नाही आहे. सेमीकंडक्टरचं भविष्य, मायक्रोचिपचं भविष्य हे सगळं त्या रेअर अर्थ मिनरलवरती डिपेंडंट आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये जसं तेल हे 20व्या शतकामध्ये जागतिक राजकारणाचं केंद्रस्थान होतं, ज्याच्या भोवती राजकारण फिरत होतं तेलाभोवती, तसं 21व्या शतकामध्ये रेअर अर्थ मिनरल हा एक अतिशय महत्त्वाचा कंपोनंट राहणार आहे, एलिमेंट राहणार आहे, ज्याच्या भोवती जागतिक राजकारण फिरणार आहे आणि डोनाल्ड ट्रम्पला त्यासाठी ग्रीनलँडचं ओनरशिप पाहिजेल आहे आणि म्हणून ते असं म्हणतायत की मी मिलिटरी ऑप्शन पण वर्कआउट करू शकतो. आता डोनाल्ड ट्रम्प दाओसमध्ये आहेत आणि दाओसमध्ये त्यांनी ते फार एक्सप्लोजिव्ह असं स्टेटमेंट करणार आहेत. आता बघा घडामोडी कशा घडत आहेत. जसं डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं की मी मिलिटरीली ग्रीनलँड घेणार आहे, तसं युरोपियन देश घाबरले. उद्या गुरुवारी सगळे युरोपियन देश 27 देशांचे प्रमुख एकत्र येत आहेत आणि त्यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक होती आहे आणि जर तुम्ही त्यांची भाषणं दाओसमध्ये, म्हणजे सध्या दाओस या ठिकाणी स्वित्झर्लंडला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक चालू आहे आणि ज्या बैठकीमध्ये सगळे जगातले प्रमुख नेते त्या ठिकाणी असेंबल झालेले आहेत, त्या ठिकाणी जर युरोपियन महासंघाच्या ज्या प्रमुख आहेत उर्सुला, त्यांचं जर तुम्ही स्पीच ऐकलं, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनचं जर स्पीच ऐकलं, इंग्लंडच्या पंतप्रधान स्टायमरचं जर तुम्ही स्पीच ऐकलं, तर तुम्हाला असं दिसेल की युरोपियन देशांनी पण आता कंबर कसलेली आहे. आता ते असं म्हणतायत की आम्ही, म्हणजे जे 3 शब्द प्रामुख्याने उर्सुला ज्या युरोपियन महासंघाच्या प्रमुख आहेत त्यांनी वापरले, त्यांनी सांगितले की अनफ्लिंचिंग, युनायटेड आणि प्रपोर्शनल रिस्पॉन्स द्यायला अमेरिकेला आम्ही तयार आहोत. म्हणजे जर अमेरिकेने मिलिटरी ॲक्शन घेतली ग्रीनलँडच्या विरुद्धामध्ये आणि त्यांनी इंटरव्हेन्शन केलं तर अख्खा युरोप एकत्र येईल आणि अमेरिकेचं रेजिस्टन्स करेल आणि त्यासाठी त्यांनी शब्द वापरला इमॅन्युएल मॅक्रॉन, बझुका. हा शब्द काय मित्रांनो लक्षात घ्या. बझुकाचा अर्थ असा होतो की जर कोणी, याला अँटी कोएर्शन एलिमेंट असं म्हणतात इंग्रजीमध्ये. अँटी कोएर्शन म्हणजे जर आमच्यावरती कोणीतरी युद्ध लादण्याचा प्रयत्न केला, आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही बझुकाचा ऑप्शन वर्कआउट करू. बझुका म्हणजे युरोपियन देश अण्वस्त्रांचा वापर करू शकतात. युरोपियन देश अमेरिकेवरती पूर्ण बहिष्कार टाकू शकतात. अमेरिकेच्या कोणत्याही कंपनीला युरोपमध्ये प्रवेश नसेल. डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं आहे की जर युरोपियन देशांनी आमच्या विरुद्ध ग्रीनलँडचा विरोध केला माझ्या मिलिटरी इंटरव्हेन्शनला, तर मी टॅरिफ लावेल. ऑलरेडी त्यांनी डिक्लेअर केलं 10% टॅरिफ. जे वस्तू युरोपमधनं अमेरिकेला जातात त्याच्यावरती 10% टॅरिफ हे त्यांनी घोषित केलं आहे, जे 1 फेब्रुवारी 2026ला
ते आता प्रत्यक्षामध्ये येणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आता युरोपियन देश असं म्हणतायत की जर अमेरिका आमच्यावर टेरिफ लावत असेल तर आम्ही अमेरिकेवरती टेरिफ लावू. मित्रांनो दोघांमधला जर आपण व्यापार पाहिला, अमेरिका आणि युरोपियन देशांमधला एकूण सगळ्या घडामोडी या $1.67 ट्रिलियन आहेत. आणि हा ट्रिलियन डॉलरमधला व्यापार नाही आहे, हा युरोमधला व्यापार आहे. जर युरोपियन देशांनी ठरवलं की आम्ही देखील रेसिप्रोकल टेरिफ अमेरिकेवरती लादू तर ते टेरिफ अमेरिकेला प्रचंड महागा जाणार आहे. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणतायत की जर युरोपने असं केलं तर ते अनवाईज हा शब्द त्यांनी वापरला आहे, ते भयानक होणार आहे. आता मित्रांनो सांगण्याचा मुद्दा असा आहे की युरोपियन देश न्यूक्लिअर ऑप्शन सुद्धा वापरू शकतात, ते मिलिटरीली एकत्र येऊ शकतात ग्रीनलँडच्या मदतीसाठी. आणि डोनाल्ड ट्रम्प सुद्धा म्हणतात की मी कोणत्याही परिस्थितीत ग्रीनलँड माझ्याकडे घेणार. त्यामुळे ग्रीनलँडवरनं युरोप आणि अमेरिका यांच्यामध्ये एखादं प्रचंड मोठं युद्ध होणार आहे का, ज्याचं रूपांतर एखाद्या मोठ्या संघर्षामध्ये होणार आहे का, आणि याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे. आणि याच्यातला सगळ्यात मोठा परिणाम होणार की नॅटो संघटना जी 1949 साली अस्तित्वात आली आणि जी आजपर्यंत युरोपच्या प्रोटेक्शनमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत होती, ती बरखास्त होणार. याच्यातनं फायदा कोणाला होणार आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये स्मार्टली कोण बघत असेल तर व्लादिमीर पुतीन पाहत आहेत. व्लादिमीर पुतीनसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे नॅटो बरखास्त होऊन जाती आणि अमेरिका आणि युरोपमध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि युरोप आणखीन व्हल्नरेबल बनतो आणि बेसिकली जो रशियाचा दबाव आहे तिथला तो वाढू शकतो. हा व्लादिमीर पुतीनच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आता मित्रांनो प्रचंड संघर्षाची परिस्थिती ही अमेरिका युरोपमध्ये निर्माण झाली आहे आणि याच्यामुळे युरोप जागृत झाला आहे. लक्षात घ्या युरोपियन देशांचा प्रॉब्लेम काय आहे. या युरोपियन देशांचा प्रॉब्लेम असा आहे की ते प्रत्येक गोष्ट आउटसोर्स करतात. आता बघा त्यांनी आपली सिक्युरिटी अमेरिकेला आउटसोर्स केली, आपली तेलाची आणि नैसर्गिक गॅसची गरज रशियाला आउटसोर्स केली, आपल्या सगळ्या आपल्याला लागणाऱ्या डेली गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्या दैनंदिन जीवनाच्या आहेत त्या त्यांनी चायनाला आउटसोर्स केल्या. आणि आता यांची पंचायत अशी झालेली आहे की पोस्ट कोरोना फेजमध्ये या युरोपियन देशांचा जो इकॉनॉमिक ग्रोथ रेट आहे, GDP ग्रोथ रेट आहे, हा 1 ते 2% आहे. आणि त्यामुळे हे डेस्परेट झालेत. अमेरिकेने त्यांना डिसोन केल्यासारखं झालं आहे, इकडं रशिया पण त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांना आता आणि चायनावरती ओव्हर डिपेंडन्स झालं आहे. उद्या जर चायनाने पुन्हा हात आकडते घेतले तर या युरोपियन देशांची अवस्था अतिशय वाईट होणार आहे. आणि त्यामुळे त्यांना मदतीला कोण पुढे येणार आहे तर तो भारत येणार आहे. आणि त्यामुळे सगळे भारताकडे वळलेले आहेत आणि आता ते भारतामध्ये येत आहेत. मित्रांनो आपला पुढचा व्हिडिओ हा भारत आणि युरोपियन महासंघावरती आहे आणि दोघांमध्ये कशा पद्धतीचा एक मेगा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होतोय, ज्याला मदर ऑफ ऑल ट्रेड असं म्हणतात, तो होणार आहे. बघा या युरोपियन देशांसाठी आत्तापर्यंत म्हणजे अगदी 15 दिवसापूर्वीपर्यंत व्लादिमीर पुतीन त्यांचा शत्रू होता, त्याच्या विरुद्ध ते एकत्र येत होते, त्याच्या विरुद्ध चर्चा करत होते. अचानक बदललंय, व्लादिमीर पुतीन बाजूला पडलाय, रशिया युक्रेन बाजूला पडलाय, एक नवा व्हिलनमध्ये आलाय आणि त्याचं नाव डोनाल्ड ट्रम्प आहे. आणि आता सगळे युरोपियन देश डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये बोलायला लागलेत. त्यामुळे मित्रांनो पुढचा संघर्ष हा पुन्हा एकदा युरोपच्या भूमीवर होणार आहे आणि तो संघर्ष झाला तर तो कारण युरोपमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स हे दोघं न्यूक्लिअर वेपन स्टेट आहेत, अमेरिका न्यूक्लिअर वेपन स्टेट आहे आणि त्यामुळे हे एका मोठ्या संघर्षामध्ये रूपांतर होऊ शकतं. आता हा प्रश्न येईल की डोनाल्ड ट्रम्प खरंच मिलिटरीली इंटरव्हेन करतील का. तर मित्रांनो लक्षात घ्या हे भयानक अवघड आहे डोनाल्ड ट्रम्पविषयी काहीही प्रेडिक्ट करणं. या माणसाविषयीचे सगळे प्रेडिक्शन, मी देखील काही प्रेडिक्शन यापूर्वी केलेले होते, हे सगळे प्रेडिक्शन देखील खोटे ठरतात. हा माणूस काय वागेल, कसं वागेल, पुढच्या क्षणाला तो काय निर्णय घेईल कोणीही सांगता येत नाही. त्यामुळे कदाचित तो ग्रीनलँडमध्ये मिलिटरी इंटरव्हेन्शन करू पण शकतो. त्यामुळे यू नेव्हर नो काय भयानक परिस्थिती पुढे निर्माण होईल आणि जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याची मोठी किंमत जगाला चुकवावी लागेल.